खरोखर म्हणजे सुंदर अशी जी जोपासना केली आतमध्ये छत्रपती शाहू महाराज शहाजी महाराजांची पूर्ण म्हणजे ज्या ती माहिती सांगणार त्यांना माहिती असते काय सगळी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे मिस्टर एम कॉमल वेल्टी चॅनलमध्ये. तर आता आलो मी इकडे छत्रपती शाहू पॅलेस म्हणजे न्यू पॅलेस इकडे म्हणतात जे कोल्हापूरमध्ये, तिकडे आलो आहे. बरोबर आता वाजलेत पण 9 आणि 9:15 नंतरच एंट्री असते आतमध्ये जायला. तिकीट कलेक्ट केल्याच्यानंतर आतमध्ये जायचं तो पास घेऊन. पण जर बाहेरचा परिसर बघितला तर बाहेरचा परिसर पण खूप छान आहे. इकडे बघाल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये मोर दिसतो आहे की नाही ते काय माहिती नाही. तिकडे पण डिअर आहेत, अरेन आहेत. तर तिकडे मी आता चाललो आहे त्या हरणांकडे. बाईक त्या समोर पार्क केली आपली. 9:15 वाजता एंट्री भेटणार, त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जाणार. आता मी चाललो आहे तिकडे. आता मी खाली उतरतो आहे आणि हे असे बरोबर हे केलेत म्हणजे छोटे छोटे तंबू गेलेत. खरोखर एक सुंदर आणि मस्त एकदम एकदम निरोगी हवा पण आणि बघायला पण एकदम खूप सुंदर वाटतं इकडे सगळं काही. हे बघायला चिंचा पण लागले तिकडे. चिंचाची पण झाडं आहेत जे आमच्या गावाला सगळी विलुप्तच झालेत आणि इथं विदर्भ कोकणामध्ये ते दिसून तरी येतात. ते बघा दिसतंय का. अशी खूप काही ठिकाणी आहे तिकडे. या या असं तर येणार नाही म्हणा. हे बघा खूप काही आहेत तिकडे. जवळ तर असं काहीच नाही, त्यांना फक्त आपण इकडनंच बघू शकतो. बारीक थोडंच बघू शकतो. पण नक्कीच माझा कालपासूनचा प्रवास एकदम सुंदर झाला. म्हणजे सगळे एकदम काही ठीक आहे आता मला तरी वाटायला लागलं आहे. कारण आता हे बघा पाठी बघाल आणि इकडे जास्त करून ट्रॅफिक झोन पण भरपूर आहे. पण खूप काही इकडे ट्रॅफिक्स आणि गाड्या पण आहेत तिकडे बघायला गेलात तर. एक चांगली अशी सिटी आहे जी कोल्हापूर. तिकडे प्लेग्राऊंड पण आहेत, स्कूल पण आहे, सगळं काही आहे. सो थोडं सांगेन कधीतरी एकदा भेट द्या आणि तो एकदम व्ह्यूज दाखवून मी तुम्हाला दिसणार नाही कॅमेरामध्ये. एवढं तर कॅमेरा माझं हे नाही आहे. काल आम्ही स्टेला होतो. स्टेला झाल्याच्यानंतर सकाळी आम्ही निघालो. सकाळी निघाल्याच्यानंतर म्हटलं पहिलं हे दर्शन घेऊया, म्हणजे हे पहिलं बघूया, त्याच्यानंतरच पुढे जाऊया. तिकडे रिवर पण आहे छोटासा, तो रिवर पण दाखवणार आहे मी तुम्हाला, कारण अजून 9:15 वाजलेत पण आहेत. तर अशी जर्नी माझी चालू झाली होती. ते बघा किती आहेत, खूप सारे आहेत. आणि एकदा फॅमिलीसोबत पण स्पेंड करू शकता इकडे टाईम. एवढं कॉस्टली इकडे तरी काही नाही, बऱ्यापैकी सगळं आहे. तेवढंच सांगेन कधीतरी तुम्ही एकदा भेट द्यायला या इकडे. आता मी चाललो तिकडे रिव्हरकडे चाललो. बाईक तिकडेच लावला. हे बघा बाईक तिकडेच आहे आपला. हो आतमध्ये बघा तर डक आहेत. डक तर दिसणार नाही तुम्हाला. बदक आहेत तिकडे. आतमध्ये खूप काही प्राणी आणि पक्षी आहेत तिकडे. पण एवढं सुंदर आहे की सगळे हे एकदम गुपित आणि सुरक्षित ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम होणार नाही या पशुपक्ष्यांना, ह्या जीवनसृष्टीला. जास्त तुमचं बजेट तरी पाहिजे फक्त 5,000 रुपयाचं. सगळे जर हे स्वतःची बाईक घेऊन जर निघालात तर 5,000 रुपयाचं बजेट ठेवायचं. 5,000च्या बजेटने सगळं काही आपल्याला खूप काही फिरता येतं. अक्कलकोट,
आळंदी देहू पण आपण करू शकतो. फक्त एवढंच की जरा बाईक चालवण्याचा जरा इश्यू आहे, कारण जर एकच बाईकर असेल तर पूर्ण प्रॉब्लेम होऊ शकतो. आता मी वरती जाणार आहे. हे बघा चक्क मी आतमधून पूर्ण फिरून आलो आतमधून पॅलेसमधून. एक खरोखर म्हणजे सुंदर अशी जी जोपासना केली आतमध्ये छत्रपती शाहू महाराज, शहाजी महाराजांची पूर्ण म्हणजे ज्या प्रतिमा होत्या, म्हणजे पूर्ण इतिहास होता पूर्ण. म्हणजे ते बघा तलवार, म्हणजे भरपूर काय काय इकडे बघण्यासारखं आहे. कारण आतमध्ये मला पूर्ण मोबाईलच स्विच ऑफ करायला सांगितलं होतं, कारण मोबाईल वापरू पण शकत नाही. माझ्या मते तरी चांगलं आहे, पण तुम्ही बघाल ना एकदम म्हणजे दरबार आणि सर्व काही एकदम आहे ना, बघाल ना खरोखर तुमच्यासाठी ना खूप सुंदर वाटेल. म्हणजे असं कधी बघितलंच नसेल. म्हणजे एवढं पण कलाकृती होती, जी जुनी कलाकृती अजूनपर्यंत जिवंत आहे इकडे. म्हणजे जे बांधकाम बघाल ते बारीक 150 वर्षापूर्वी, म्हणजे ते आतमध्ये बोलले मला प्राण्यांचे पण काही तिकडे चित्र आहेत, भरपूर काय काय आहे. आणि परत खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. कारण काय ठिकाणी बंदी आहे, कारण का तिकडे काम चालू आहे कंस्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे मला आतमध्ये जाता पण नाही गेलं जास्त. बरोबर तुम्हाला सांगू, कोल्हापूर सिटीमधून कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल्याच्यानंतर बरोबर 3 किलोमीटर आतमध्ये हा प्रवास आहे. प्रवास झाल्याच्यानंतर बरोबर 40 रुपयाचं तिकीट, ॲज पर पर्सन 40 रुपयाचं तिकीट कलेक्ट करायचं. तिकीट कलेक्ट केल्याच्यानंतर आतमध्ये यायचं, बॅगा आपल्यासोबतच ठेवायच्या, पण मोबाईल पूर्ण स्विच ऑफ करायचा. बाहेरचं बघाल, बाहेरचं पण काम चालू आहे. पण प्लेस बघाल खरोखर एक राजेशाहीच प्लेस आहे. म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे. तसं जर तुम्ही बघायला गेलं तर साईडला मोठा प्ले ग्राउंड आहे. तिकडे माडवी पूर्ण शाळेचे शिक्षक, परत बहुतेक पीटीचा लेक्चर चालू असेल, कारण भरपूर जणं तिथे आहेत. आणि आता बघायला ना बरोबर 10च्या नंतर आहे ना, 10 साडेदहाच्या नंतर गर्दी इकडे होत चालली खूप. म्हणजे खरोखर एक सुंदर असा आणि सुंदर असा अनुभव आहे माझ्यामध्ये तरी. कोल्हापूर वासियांसाठी हा गर्वाचा तरी असेल, कारण गर्वच असेल. कारण भरपूर जणं अंबाबाईचं दर्शन घेतल्याचं आहे. केरळवासीय ते इकडे फिरायला येतात, कोकणवासीय विदर्भ कोकणामध्ये येतात. खूप म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे. हे बघाल, तो पॅलेससारखा नुसता बघूसा वाटतो. मी गुगलवर सर्च करत होतो ह्या सर्व गोष्टींसाठी, तर मला पण चांगलं वाटलं खरोखर. आणि जे तिथे सेक्युरिटी होते त्यांचं बोलणं पण, तिथलं स्टाफ पण एकदम खूप सुंदर आहे माझ्या मते तरी. अतिशय सुंदर आणि एक स्पेशल मेमरी असेल माझ्यासाठी तरी. हे बघताय ते बघा, आता इकडे बांधकाम चालू असल्यामुळे इकडे तुम्हाला काही म्हणजे जे प्लेस आहे ते तुम्हाला जरा हे वाटेल. तिकडे पण बघा सगळं काम चालू आहे. छत्रपती शाहू महाराजांची तिथे तुम्हाला स्तुती दिसेल, एक स्टॅच्यू दिसेल. असं सगळं काही इथे तुम्हाला दिसून येईल. हे बघा पाठी पॅलेस तर खूपच सुंदर आहे तसं बघायला तर. आता मी पण विश्रांती घेणार आहे, कारण मला पण जायचं आहे तिकडे दुसरीकडे. हे बघा आणखीन इकडे काम पण चालू आहे. हे बघा तिकडे काम चालू आहे, कारण तिकडे मला जास्त करून फिरायला पण नाही, पण मी तुम्हाला एवढं दाखवू शकतो. हा फक्त बॅकग्राऊंड दाखवू शकतो. ह्या बॅकग्राऊंडमध्ये हे बघा सगळं पूर्ण बघा. आणि तिकडनं एंट्री आहे बरोबर, पर तिकडे बरोबर प्राणी आहेत, म्हणजे तिकडे फक्त बघू शकतो ना. कॅमेरा पण तिकडे जात नाही,
जास्त जात नाहीत. तिकडे प्राणी आहेत फक्त ते बघू शकतो. तिकडे मी एमू, शामरूख, परत बदक, हरिण, मोर, पोपट पण इकडे आहेत. परत काळकोंड, खूप काही इकडे प्रमाणाचे प्राणी आहेत. सुंदर वातावरण ना. इकडे आतमध्ये गेलात ना तर तुम्हाला सांगू ना पंख्याची पण गरज नाही इकडे जर बघायला गेलात तर. हे बघा. सो लेट्स, आजचा प्रवास खूप युनिक होता माझ्यासाठी तसं बघायला गेलात तर. हे बघा इकडे काम चालू आहे. काम चालू असल्यामुळे मला आतमध्ये प्रवेश करता आला नाही या सगळ्या गोष्टींसाठी. बघाल तर मी जेव्हा सहलीला होतो तेव्हा मी इकडे आलो होतो. जास्त कॉस्टेबल पण नाही आहे, सगळं एकदम स्वस्त. आणि एक एवढंच मिस करू नका की इकडची कोल्हापुरी चप्पल, परत कोल्हापुरी जे खाणं आहे खरोखर सुंदर. एवढं जास्त पण कॉस्ट नाही इकडे तसं बघायला गेलं तर. एक तुमच्या बजेटमध्ये हे सगळं बसणारं पूर्ण. मला तरी वाटतं की पूर्ण प्लॅन आहे. आता बघाल तर पूर्ण गर्दी होत चालले. तर मी जेव्हा आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती इकडे. आता पाठी बघाल तर सगळं काम चालू आहे. इकडे काम चालू आहे. परत तिकडे बघाल की पॅलेस कसा वाटतोय. खरोखर एक सुंदर पॅलेस वाटतोय. तिकडे काही स्टुडंट आहेत ते पण काही स्टडी करत आहेत. सो लेट्स, आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही म्हणजे दाखवण्यासारखं होतं पण असं चांगल्या गोष्टी आहेत की आतमध्ये मोबाईल बंद आहे, सगळं काही बंद आहे. हे बघाल. आणि मी आता इथून जाणार आहे बरोबर पन्हाळ्याला जाणार आहे. पन्हाळ्यानंतर बाळूमामा. सो लेट्स, आजच्या व्हिडिओमध्ये माझं एवढंच होतं. सो खरोखर कमीत कमी पैशामध्ये एक चांगलं पॅलेस बघणं. परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शहाजी महाराजांच्या काही मेमरी आहेत त्या इथे आहेत, जेणेकरून आपल्यातलं हिंदुत्व एक जागं होतं. एवढंच सांगेन. कधीतरी तुम्ही भेट द्या जीवनामध्ये, एवढंच मी तुम्हाला सांगेन आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये. चला मी विश्रांती घेतो. आजच्या एक चांगल्या, मला वाटतं चांगला एक व्हिडिओ बनला असेल, तुम्हाला आवडेलच नक्कीच. मिस्टर एमको मला आता विश्रांती घेतो आहे. नक्कीच भेटूया की पुढच्या न्यूमेरिक आणि स्पेशल व्हिडिओजमध्ये.